नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण मस्त असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे। रोज रोज पालक खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे। पालक खाणारी मुलं सुद्धा पालक खायला लागतील आणि कधी खायला लागले हे सुद्धा त्यांना कळणार नाही। इतका सुंदर असा आपला हा नाश्त्याचा पदार्थ असणार आहे। तेव्हा पटापट माझी रेसिपी बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। पालकचा हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला आधी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला आपण 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। चांगली पाण्याला उकळी येऊन द्यायची म्हणजे छान असा पालक आपला शिजेल। त्यानंतर याला आपण थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे। छान असा थंड झाला आपला पालक। आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। त्याच्यासोबत आपल्याला मिरची घालून घ्यायची। तुम्ही किती तिखट खाताय त्यानुसार मिरची घाला। 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। त्यानंतर 1 कप रवा घेतला आहे आणि तेवढाच 1 कप दही घेतलेला आहे। याला आता छान असं वाटून घ्यायचे म्हणजे रवा जर मोठा असेल तो सुद्धा बारीक होतो। आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये आधी काढून घ्यायचे। भांड्यामध्ये मिश्रण काढलं की याला अर्ध्या तासासाठी आपण बाजूला झाकून ठेवून द्यायचे आणि अर्ध्या तासानंतर आपण ढोकळा बनवायला घ्यायचा आहे। आता आपण आधी पाणी गॅसवर गरम करायला ठेवायचे आणि नंतर यामध्ये या वस्तू घालून घ्यायचेत। पहिल्यांदा मीठ घातले आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतले बघा। आणि नंतर आपण यामध्ये इनो घालायचं आहे। पण इनो घालण्याआधी पाणी आपण जे गरम करायला ठेवलं होतं ते एकदा चेक करा। त्याला जर उकळी आली असेल तर मग आपण इकडं इनो घालून घ्यायचं आहे। इनो घातल्यानंतर यावर 1 चमचावर पाणी घातले म्हणजे छान असा इनो ॲक्टिवेट होतो। आणि त्यानंतर आपण याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसं आपण हे मिश्रण हलवणार तसं तसं ते हलकं होत जातं। आता बघू शकताय कलरसुद्धा थोडासा बदलला आहे आणि एकदम हलकं झालं आहे आपले मिश्रण। आता याला आपण एका ग्रीस केलेल्या टीनमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया। तेल आधी लावून घ्या म्हणजे तुमचा ढोकळा व्यवस्थित बाहेर निघेल। यामध्ये सर्व आपलं मिश्रण घालून घेतलं आहे। या भांड्यामध्ये मिश्रण घातल्यानंतर यामध्ये काय होतात की एअर बबल तयार होतात आणि त्यासाठी अशा प्रकारे आपण थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे सगळे बबल वर आले की मग आपला ढोकळा एकसारखा शिजतो, त्याच्यामध्ये अजिबात गॅप पडत नाही। आता हे लगेच आपण मिश्रण शिजायला ठेवायचं आहे, वरून झाकण लावायचं आहे। 20 ते 25 मिनटामध्ये आपला मस्त असा ढोकळा शिजतो। पण लगेच आपण याला चेक करायचं नाही, आधी 15 मिनटं छान शिजू द्यायचं आणि त्यानंतरच एकदा चेक करायचं। तर आपला हा ढोकळा बघा 22 ते 23 मिनटामध्ये शिजलेला आहे। ढोकळा आता मी बाजूला काढून ठेवते थंड होण्यासाठी आणि आपण इकडं फोडणीची तयारी करून घेऊया। फोडणीच्या भांड्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल घालून घेतले। तोपर्यंत मी या ढोकळ्यावर बघा अशा प्रकारे सुरीने कट देते म्हणजे आपली ही जी फोडणी आहे ती आतमध्ये पर्यंत जाईल आणि मस्त असा पूर्ण आपला ढोकळा एकदम आंबट गोड चवीचा जो आपण जी फोडणी टाकणार आहे ती सुद्धा त्याला छान अशी लागेल। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी मोहरी घातली, मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडीशी मिरची शिजली कारण एकदम कच्ची पण ठेवू नका, 2 मिनटं फोडणीमध्ये तिला शिजू द्या। आणि त्यानंतर थोडीशी फ्राय झाली की मग आपण यामध्ये पाणी घालायचे। पाणी अगदी अर्धी वाटी पाणी घालायचं। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे, चांगली उकळी येऊ द्यायची आणि मगच ही फोडणी आपण ढोकळ्यावर घालून घ्यायची। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे, बघू शकताय। याला तुम्ही बाहेर काढून प्लेटमध्ये घेऊन सुद्धा कट करू शकताय किंवा असाच जरी कट करून बाहेर 1 पीस काढला तरी सुद्धा चालेल। छान असा आपला हा पालकचा ढोकळा रेडी झालेला आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की घरी ट्राय करा। तुमच्या घरी सुद्धा हा ढोकळा खूप आवडेल कारण इतकी सुंदर रेसिपी आहे माझ्या घरी तर सर्वांना खूप आवडते। आता हा ढोकळ्याचे आपण पीस बाहेर काढून घेऊया आणि मस्त असे सॉस बरोबर मुलांना खाण्यासाठी देऊया। 1 नंबर अशी रेसिपी आहे, तुम्ही एकदा घरी ट्राय करा। घरी ट्राय केल्यानंतर मला एकदा नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली होती। छान छोटे छोटे पीस करून घेऊया आता याचे। पालकची आपल्याकडे नेहमी तीच भाजी करून खूप कंटाळा येतो, त्यामुळे पालकचा हा अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि मुलं तर पालक खातच नाहीत,
यामुळे मुलं पालकसुद्धा खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की आपण पालक खातो आहे. इतका सुंदर आपला नाश्ता होतो आहे. आणि बघू शकताय ढोकळा तुम्ही एकदम छान जाळीदार झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे. तर अशा प्रकारचा ढोकळा बनवून तुम्ही घरी नाश्त्यासाठी बनवू शकताय, कारण यामुळे काहीही त्रास होणार नाही आहे. ज्यांना बेसनच्या ढोकळ्याचा त्रास होतो त्यांनी हा अशा प्रकारचा ढोकळा एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि सर्वांना खाऊ घाला. नक्कीच सर्वांना आवडेल. तर कशी वाटली माझी रेसिपी? आवडली ना? एकदा नक्की घरी ट्राय करा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली होती. आणि पटापट तेवढं व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का. थँक्यू.